बातम्या पाहूयात सविस्तर। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरात तयारी सुरू केली आहे। शिवसेनेनं समन्वय समितीच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरच्या बैठकांचं आयोजन केलंय। मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांचा नारळ कोल्हापुरातून फोडणार आहेत। शिवसेनेनं केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात 177 जागांवर महायुतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं समोर आलंय। लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजनांचा हा परिणाम असल्याचं दिसून येत आहे। 177 जागा महायुतीसाठी जरी अनुकूल असल्या तरी इच्छुक उमेदवारांची रांग सुद्धा तीनही पक्षांकडे मोठी आहे। बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करून उमेदवार निश्चित करताना तीनही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। दहा ऑगस्टला कोकण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। 11 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, 12 ऑगस्टला संभाजीनगर आणि नाशिक, 13 ऑगस्टला विदर्भ आणि 14 ऑगस्टला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या बद्दल चर्चा होईल। त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय, कारण आता विभागवार आणि विधानसभा मतदारसंघ निहाय बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे। राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल अशी खात्रीलायक माहिती समोर येते। नियमानुसार सर्वच विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुराळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो असं सूत्रांनी म्हटलंय। पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल। निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल। विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्या नोव्हेंबर महिन्यात। हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील। आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचे। ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 फरक आहे सरकार या राज्यामध्ये येणार। ते कोणीही थांबवू शकत नाही। तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात। आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे। आमचं लक्ष निवडणुका वेळेवर होतील थोडक्यात असं म्हणूया। व्हायलाच पाहिजे। खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे। त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात, निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं। तिकडे लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तसंच इतर योजनांचे निधी थांबवल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। एवढंच नाही तर आमदार निधी थांबवल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या आवाजात होत होता। या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा पहिले 2 हप्ते मिळणार आहेत आणि त्याचं वितरण झाल्यानंतरच विविध विभागांचे अन्य निधी किंवा अन्य योजनांचे अन्य निधी वितरित केले जातील असं समजतं। नाशिकमध्ये राजकीय वातावरण आज तापण्याची शक्यता आहे, कारण नाशिकमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्यामुळे जरांगे आता भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार असल्यानं वातावरण तापण्याची शक्यता आहे।
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होतो। या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। त्यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होत असून नाशिकच्या तपोवन इथून ही यात्रा निघेल। निमानी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्ती भागातील CBS चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या या रॅलीचा समारोप होईल। या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या रॅलीमुळे शहरातले काही रस्ते आज बंद करण्यात आले असून सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिली आहे। दरम्यान मनोज जरांगे आजच्या सभेतून काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।